नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी शपथ घेतली आणि या कार्यक्रमाला खरं तर देश विदेशातून अनेक पाहुणे उपस्थित होते. सगळ्या देशातून पण अनेक पाहुणे उपस्थित होते. जवळजवळ 10,000च्या संख्येत या कार्यक्रमाला लोक उपस्थित होते. माता मोदीजींचा शपथविधी 7:30ला सुरू झाला. तो जवळजवळ 10 वाजेपर्यंत चालला. आता आपण महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर महाराष्ट्राला काय मिळालं, काय नाही मिळालं याचा आपण विचार करू. आता एकूणच मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 30 कॅबिनेट, 5 स्वतंत्र प्रभार आणि 40 राज्यमंत्री, त्यामध्ये महाराष्ट्र कुठं बसतो हे पण आपण शोधलं पाहिजे. खरं तर काही राज्यांना मंत्रिपद त्यांच्या संख्येनुसार जर द्यायचे ठरले असते तर वाढवा द्यायची वेळ आली असती, पण तसं झालं नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत पण आणि बिहार आहे, हरियाणा आहे, या काही दिवसांनी इथं सार्वत्रिक निवडणूक आहे, विधानसभेच्या निवडणूक आहे. मग हरियाणा असेल, महाराष्ट्र आहे, बिहार आहे. आता मागच्या वेळेस 42 खासदार महाराष्ट्राने भारतीय जनता पार्टी NDAला दिले होते. अर्थात त्यावेळेस उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा एकत्रित शिवसेना भारतीय जनता पार्टीबरोबर अलायन्समध्ये होती. आता शिवसेनेचे 2 तुकडे झाले, राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले होते. पण लोकांनी काही स्वीकारलं नाही स्वीकारलं हा सगळा विषय आपला बोलून झाला आहे. पण एकूणच 17 जागी NDAला लोकांनी स्थान दिलं आणि बाकीच्या 31 जागा महाविकास आघाडीला 48 पैकी मिळाल्या. मग आता 17 जागांचं प्रतिनिधित्व महायुती करते. बघ, देशाच्या मंत्रिमंडळात किंवा मोदींच्या NDAच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती, याच्यापूर्वी किती होता, आता किती आहे, कोणाला कसं कसं प्रतिनिधित्व मिळालं याची पण चर्चा होणं गरजेचं आहे. आणि आपल्याला त्यातून काय मिळालं, काय मिळालं असतं याची पण चर्चा होणं गरजेचं आहे. खरं तर 6 मंत्र्यांचा आपण महाराष्ट्रात शपथविधी पाहिला आणि त्यामध्ये 2 कॅबिनेट मंत्री, 1 स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि 3 राज्यमंत्री, अशा प्रकारचं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आपण पाहिलं. त्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नागपूरमधून सलग 3ऱ्यांदा खासदार होण्याचा मान ज्यांनी मिळवला ते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मिळवला. आणि दुसरे म्हणजे नॉर्थ मुंबईमधून पहिल्यांदाच खासदारकीची निवडणूक लढवणारे आणि 3 वेळा राज्यसभेचे खासदार असणारे आणि मोदी मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्रिपद भूषवणारे पियुष गोयल यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाचा मान मिळवला. हे 2 मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल हे कॅबिनेट मंत्री झालेत आणि यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी. आणि स्वतंत्र प्रभार पण राज्यमंत्री
शिवसेना एकनाथ शिंदेचे म्हणजेच शिवसेनाच, एकनाथ शिंदेंचं म्हणायचं काही कारण नाही, कारण शिवसेनाच आहे, धनुष्य शिवसेना आहेत. त्यांचे बुलढाण्याचे खासदार हे 3 वेळा खासदार झाले. त्याच्या अगोदर बुलढाण्याचं प्रतिनिधित्व यांनी विधानसभेत सुद्धा केलेले. प्रतापराव जाधव 3 वेळा आमदार, 3 वेळा खासदार. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात सुद्धा हे प्रतापराव जाधव शिवसेनेमध्ये सक्रिय होते, जुने कार्यकर्ते. शिवाय एक तरुण चेहरा सुद्धा आहे, अतिशय आक्रमक आहे. शेतकऱ्याच्या घरी जन्म घेतलेला आहे प्रतापराव जाधव यांनी, आणि एक निष्ठावंत कार्यकर्ता एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा. त्याचा आदरभाव ठेवून एकनाथ शिंदेंनी त्यांची या NDA सरकारमध्ये वर्णी लावली. 7 खासदार एकनाथ शिंदेंचे निवडून आले. एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री म्हणून प्रतापराव जाधवांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं. आणि दुसरे मंत्री, राज्यमंत्री म्हणजे RPIचे अध्यक्ष, आणि मोदी मंत्रिमंडळामध्ये दोन्ही वेळेस राज्यमंत्री होते हे रामदास आठवले. यांना पण तिसऱ्यांदा मोदी मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतली त्यांनी. आणि 2 राज्यमंत्री जे भारतीय जनता पार्टीचे आहेत, एक रावेरच्या खासदार या तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. 2014, 2019 मध्ये पण त्या खासदार होत्या. 2024 मध्ये पण सुद्धा मोठ्या फरकाने त्या खासदार झाल्या आहेत. एकनाथ खडसेंच्या त्या सुनबाई आहेत. खरं तर 2013 मध्ये 12 मध्ये त्यांच्या पतीचं दुःखद असं निधन झालं. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. सहानुभूतीची लाट आणि एकनाथ खडसेंचं काम यावर त्या, आणि मोदी लाट यावर त्या खासदार झाल्या. त्याच्यानंतर सलग त्यांनी सुद्धा रावेरमध्ये आपलं काम केलं, आपला स्वतःचा ठसा असा निर्माण केला, आणि त्याच्या बळावरच त्या तिसऱ्यांदा 2024 मध्ये खासदार झाल्या. आणि एकनिष्ठ आपण नेहमी रक्षा खडसेंना सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह होताना बघतोय. नेहमी त्या त्यांच्या मतदारसंघामध्ये असायच्या किंवा तळागाळामध्ये गोरगरिबांचे काय प्रश्न आहे नेहमी संसदेत मांडताना सुद्धा आपण पाहिलेले. तेव्हा उगाच लोक मतदान करत नाही. तुम्ही तळागाळापर्यंत पोचले पाहिजे. लोकांचे प्रश्न तुम्ही संसदेत मांडले पाहिजे. लोकांच्या सुखदुःखात सुद्धा तुम्ही सहभागी झाले पाहिजे. या सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधींच्या असतात. त्या अगदी रक्षाताईंनी व्यवस्थितपणे सोडवताना आपण पाहिल्या किंवा मांडताना आपण पाहिल्या. म्हणूनच लोकांनी त्यांना तिसऱ्यांदा खासदार केलं. आणि मोदींनी सुद्धा त्यांची जी काही मंत्रिपदी वर्णी लावली, या गोष्टीचं प्रमाण अगदी व्यवस्थित असं मिळत असतं. आणि 6वे जे काही महाराष्ट्रातून मंत्री म्हणून गेले, राज्यमंत्री म्हणून, हे पुण्याचे पहिल्यांदाच खासदार झालेले. पण पुण्याचे माजी महापौर आहेत ते मुरलीधर अण्णा मोहोळ, अतिशय सोज्वळ चेहरा, खूपच एकदम संस्कारी आणि संस्कृती जपणारं एक नेतृत्व पुण्याचं, सर्वमान्य नेतृत्व, पुण्याचा विकासाचा चेहरा. या माणसाची पण पहिल्यांदा
खासदार झाल्यावर मोदींनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लावली। या अशा लोकांचा एक पोर्टफोलिओ असतो, काम असतं। या लोकांनी देशाप्रती हे वाहून घेतलेलं असतं। उगाच कोणी कोणाला पहिल्यांदा निवडून आल्यावर मंत्री करत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय व्यवस्थितपणे ज्या लोकांना शपथ महाराष्ट्रातून मिळवली त्यांनी पण आपापल्या लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलं काम केलेलं आहे। आता नितीन गडकरींच्या बाबतीत तर काही बोलायलाच नको। देशामध्ये जे काही आज रस्त्यांचं जाळं उभं आहे, आज नितीन गडकरींना गडकरी म्हणायच्या ऐवजी लोक रोडकरी म्हणतात। देशामध्ये अतिशय उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर जे काही उभं केलं असेल ते फक्त गडकरीजींनी उभं केले। देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम गडकरींनी केले। हे लोक विजनरी लोक आहे, यांना देशाप्रती आत्मीयता आहे, प्रेम आहे, स्नेह यांनी देशासाठी वाहून घेतलेले। यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांनी पण बदलला पाहिजे। कधी कधी काय होतंय, लोकांना असं वाटतंय की समृद्धी सामान्य माणसांचा काय करायचे, फलानं झालं तर मग त्याचा आपल्याला काय फायदा। पण देशाचा विकास हा अशा पद्धतीनेच होत असतो। रेल्वे मार्ग आले, रोड आले, चांगले हायवे झाले, या सगळ्या गोष्टी आल्या तरच आपल्याकडं फॉरेन इंडस्ट्रीज येतात। आपल्याकडं रस्तेच नसले तर विदेशाचे पाहुणे आपल्याकडं कशाला येतील। जेव्हा आपलं जाळं नेटवर्क रेल्वेचं असेल, विमानसेवेचं असेल, रस्त्यांचं असेल, हे एकदम अत्याधुनिक असेल, तेव्हाच देश विदेशातून गुंतवणूक करणारे जे काही उद्योगपती असतील ते आपल्याकडे येतील। आपले जर खडीच रोड असतील तर आपल्याकडे कोण येईल। त्यामुळे देशाचं इंजिन किंवा देशाचा ग्रोथ वाढवण्यासाठी नेहमी देशाचं हे जे काही महत्त्वाचं प्राथमिक गोष्टी आहे, रेल्वे असेल किंवा हायवे असेल, हायवे असेल, हे सगळ्या गोष्टी त्याचा विकास होणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं सगळाच भाग जर पाहिला की जे आज आपण देशामध्ये जे काही रस्त्यांचं जाळं उभं आहे याचं श्रेय गडकरींना जाते आणि पंतप्रधान म्हणून मोदींना पण जाते। चांगली टीमने एक पंतप्रधानांनी या तिसऱ्या त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून पण घेतली। यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आपली छाप सोडलेली आहे। कार्यक्रमाला पण महाराष्ट्रामधून सगळेच आमदार, खासदार, मंत्री उपस्थित होते आणि ते पण महाराष्ट्राचे प्रतिनिधी देशामध्ये आपलं छाप सोडतील। महाराष्ट्राचा सुद्धा त्यामध्ये विकास होईल, स्वतःच्या लोकसभा मतदारसंघाचाच सुद्धा विकास होईल, पण त्याबरोबर महाराष्ट्रातला होईल, सगळ्याच जिल्ह्या तालुक्यांचा सुद्धा विकास होईल इतकी अपेक्षा आपण व्यक्त करू। आणि काय गमवलं हे जर म्हटलं तर महायुतीमधला एक घटक पक्ष जो राष्ट्रवादी, अजित पवार यांना पण एक मंत्रिपदाची ऑफर केली होती, स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री, पण त्यांनी ती नाकारली। कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला प्रफुल्ल पटेलांना मंत्री करायचं होतं आणि प्रफुल्ल पटेल कॅबिनेट मंत्री राहिलेले, ते त्यांचं डिमोशन करायला तयार नाही। खरं तर ही गोष्ट वाईट वाटते, कारण जो माणूस 5 वर्ष सलग राज्याचा मुख्यमंत्री राहिलाय, देवेंद्र फडणवीस, त्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींनी एका मिनिटात सांगितलं की तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या, घेऊन टाकले।
तेव्हा त्यांनी डिमोशन होतंय की आपलं रिव्हर्शन होतंय पाहिलं नाही. पण ज्या लोकांनी हे खासदार निवडून आणलाय, खरं तर ती राष्ट्रवादी या महायुतीत आल्यामुळं काय नुकसान झाले काय नाही त्याच्यावर तर अनेक व्हिडिओ होऊ शकतात. तेव्हा आमचं ॲटिट्यूड काय आहे, आम्हाला मंत्रिपद कोणतं मिळायला पाहिजे होतं याच्यावर रुसून बसून प्रफुल्ल पटेलला नव्हतं घ्यायचं तर सुनील तटकरेंनी राज्यमंत्र्याची शपथ घ्यायची होती. पण या सगळ्या गोष्टी, उद्याच्या या सगळ्या घडामोडी आज आपल्याला आजच सगळ्या बोलायच्या नाही, पण गमवलं तर नक्कीच एक मंत्रिपद, महाराष्ट्राच्या वाट्याला अजून एक मंत्रिपद नक्की आलं होतं, ते त्यांनी गमवलं. एवढंच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.